तर महेंद्रच्या ऐवजी देवेंद्र बाहुबली असं केलं। आता कटाप्पा कुठून धरून आणायचा? बीडच्या आष्टी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विकास कामांचं उद्घाटन झालं। यात फिल्मी स्टाईलने डायलॉगबाजी देखील करण्यात आली। त्यावेळी जनतेतून देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख बाहुबली म्हणून होत होता। देवेंद्र बाहुबली अशा घोषणा सातत्याने जनतेतून येत होत्या। यावर आता भाजपचे आमदार सुरेश धस यांनी कटप्पा शोधावा लागेल असं म्हणत मिश्किल प्रतिक्रिया दिली। आष्टीतील एका कार्यक्रमानंतर मच्छिंद्रनाथ गडावर आयोजित कार्यक्रमावेळी आमदार सुरेश धस यांनी माध्यमांशी संवाद साधला। त्यावेळी त्यांनी मिश्किल शब्दात प्रतिक्रिया दिलीत। ते नेमकं काय म्हणालेत पाहूयात। बाहुबली आमचा आम्ही काय, मी त्यांना आज बाहुबली म्हणत नाही, याच्या अगोदरपासून बाहुबली म्हणतो। त्याच्यामुळं आणि ते काय आहे, थोडंसं कार्यकर्त्यांपर्यंत स्प्लिट झालेलं आहे। देवेंद्र बाहुबली त्या एका चित्रपटामध्ये बाहुबली नावाचा चित्रपट येतो, त्याच्यात अमरेंद्र बाहुबली आणि देवेंद्र बाहुबली का महेंद्र बाहुबली, बरं का? तर महेंद्रच्या ऐवजी देवेंद्र बाहुबली असं केलं। आणि त्याच्यामुळं ते आमच्या परिसरात देवेंद्र फडणवीस म्हणण्याच्या ऐवजी लोक, तुम्ही बघा ना तिथं काय म्हणत होते, बाहुबली बाहुबली बाहुबली। आणि बाहुबली चित्रपटातले ज्या स्टाईलमध्ये घोषणा देतात, मला वाटतं आष्टीकर त्या स्टाईलमध्ये घोषणा देत होते। आता कटाप्पा कुठून धरून आणायचा? शोधावा लागेल कटाप्पा आपल्याला, शोधू काही दिवसाच्या।